कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्या दोघींचं आणखीन काही वाईट होण्याआधीच आपल्याला पावलं उचलावी लागतील। आता एका मागोमाग एक सगळ्यांचीच अवस्था फाल्गुनी आणि केतकीसारखी होईल। खूप मोठा अनर्थ होईल। बाबा पण नेत्रा, आपण व्यवस्थित प्लॅनिंग करूया ना, सगळ्या शक्यता पडताळून पाहू। पण पाऊल तर हेच उचलावं लागेल। आपण एवढा पाप केलाय खरा, पण घरचे जेवतील की नाही माहित नाही मला। काय झालं? कसल्या विचारात आहेस? आत्या, मला अजूनही वाटतं बाबांनी एवढा मोठा धोका पत्करायला नको। पण मला वाटत नाही आता शेखर माघार घेते। पण आपल्याकडे अजून कोणताच मार्ग नाहीये का? शेखर मगाशी खूप आत्मविश्वासाने बोलत होते। मला असं वाटतं त्यांनी जे ठरवले ते करतील। मला मान्य आहे की या सगळ्यात खूप मोठी जोखीम आहे, पण पुढे जावं लागेल ना। आत्या, हो पुढे जायला हवं, पण असं नाही ना। बाबांच्या जीवाचा प्रश्न आहे। एक वेळ तुम्ही किंवा मी जाणार असतो ना तर गोष्ट वेगळी होती, पण इथे बाबा आहेत। तुम्हाला माहिती आहे, बाबा खूप साधे आहेत। आम्ही नाही होतो जवळ, तुम्ही प्लीज गळे सोडा। काकू, सोडा एकमेकींना। शाबास, असंच करायचं। जर कोणी तुमच्या जवळ आलं तर एकमेकींचे गळे धरायचे। जीव गेला तरी चालेल, पण या त्रिनयनेच्या भक्तांना तुमच्या जवळ येऊ द्यायचं नाही, कळतंय? गुड। का असं करता गो? हा, कशासाठी? हा, का त्रास देताय त्या दोघींना? तुमच्यापैकी कोणी जवळ गेलं तर त्या एकमेकींचा गळा दाबून जीव घेतील। चालणार आहे का? का त्यांना मारायचंच आहे तुम्हाला? तसं असेल तर सांगा मला, कशाला मी जपतेय? मीच जीव घेते ना त्यांचा। हा, केतकी काकू आणि फाल्गुनी ताईच्या केसाला सुद्धा टक्काने लावायचास। ही धमकी आहे की तुला काय पाहिजे ते समज। त्या दोघी सुखरूप राहायला हव्यात। मग ते तू तुझ्या सैनिकांना सांग। जर या दोघी सुखरूप राहायला हव्या असतील तर यांच्याजवळ फिरकायचं सुद्धा नाही म्हणावं, कळलं? अरे वा, वाह, छान झालाय मसाले भात। गुलामांनो, भूक लागली ना? चला मग तुटून पडा, संपवून टाका सगळं। या,
जनावर जनावर झालंय ग. बाबा काय झालं? तिने पुन्हा तुम्हाला काय झालं? चिडून काय बघतोस माझ्याकडे? ए बिंडोक राजाध्यक्ष, तुझा मुलगा बघ, हिम्मत वाढायला लागली त्याची. चिडून बघतो माझ्याकडे, डोळे वटारतो, आगाऊपणे बोलतो माझ्याशी. नुसता बोलून सरळ नाही होणार हा. उठ, थोबाड रंगव त्याचं. उठ. बाबा काय करताय तुम्ही हे? या बाईने काही केलंय का तुम्हाला? या बाईला मी तुझेच नाही. अरे काही तेजस, आता नको, अरे please. या बाईला तू ओळखत नाहीस. बाबा नाही, तू न्यायला हवं. ए काय बाबा 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 हा? हा बाप नाहीये तुझा, शेखर राजाध्यक्ष. तुझा बाबा कोण होता? अनिल म्हात्रे. हं? तर आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंच असेल की शेखर माझा गुलाम झालाय. वश केलंय मी त्याला. आता मी सांगितलं तर तो थोबाडीतच काय, समोरच्याला गोळ्या घालून मारूही शकतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.